तीन भुवन में सारवीत राग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके। जय बोला वीर सागर मुनी महाराज की जय। काय चाललं होतं आपलं? कुंद कुंद बालक त्यांचं धर्माच्या प्रती किती समर्पण आहे, किती आस्था आहे, किंवा त्यांना किती ओढ आहे हे त्यांच्या सगळ्या शब्दातून, त्यांच्या उत्तरांमधून समजतं आपल्याला. म्हणजे आपली तशी परिणती आहे का? आपल्याला तसं व्हायला पाहिजे भाव, हे ह्याच्यातून शिकायचं आहे. म्हणजे आपण रूढीनी परंपरेनी काय आपलं दिवसातलं चालू आहे म्हणून करतोय, पण असं किती भाव पूर्ण करतो. मग त्यांचे भाव इतके चांगले जोडले गेलेत म्हणून तर ते इतक्या चांगल्या रीतीने उत्तर देऊ शकतात प्रत्येक परिस्थितीला, प्रत्येक संकटांना. आणि असं नाही की बाहेरचं सगळं करायचंय म्हणून, अंतरंग परिणती सांभाळून सगळं होणार आहे अशी त्यांची दृष्टी. त्यामुळं मग कुठले उपसर्ग होऊ देत किंवा काय बाधा होऊ दे शरीरामध्ये, तरी त्याचं काय त्यांना त्या साधनेमध्ये अडथळा नाही हे सांगतायत. हां, म्हणजे तत्वज्ञानपूर्वक क्रियेमध्ये उतरणार आहे ते. त्यामुळं त्यांनी स्वतःमध्ये त्याचं प्रॅक्टिकली करून त्या मार्गामध्ये चाललेत. मग तसं आपल्याला सुद्धा एकतर लोक नाही तर एकतर क्रियेमध्येच जाता येत नाही तर ज्ञानामध्येच अडकत आहेत. त्यामुळं मेळ बसत नाही आहे. म्हणून सांगतायत त्यांनी जे सांगितलं ते सगळ्याचं सुमेळ आहे. मग तसं आपल्या ज्ञानामध्ये सुद्धा आपल्याला निर्णय करायला पाहिजे. तर सामायिकाबद्दल काय चाललं होतं सांगतायत. आई विचारते की सामायिक आसान नसतं सामायिक करणं. उदय एवं अनुकूलता सदा एक जैसी नहीं होती है. सगळे उदय समान नसतात. तुला तिथं ध्यानाला बसायला वगैरे अडथळा होईल. त्यामुळं सामायिक होणार आहे का? तुझ्याकडून ही चर्या होणार आहे का? तर कुंद कुंद बालक काय सांगतायत, सामायिक अर्थात सर्वज्ञ समान स्वपरका अवलोकन. सामायिक म्हणजे दुसरं काय नाही आहे तर स्वचं अवलोकन आणि त्याच्याबरोबर भेदविज्ञानपूर्वक पराचं स्वपराचं भेदज्ञान करणं ह्याला म्हणायचं सामायिक. आणि त्याची प्रतीती असणं म्हणजे फक्त स्वचा निर्णय नाही. म्हणून त्यांनी समयसारच्या 201-202 गाथेमध्ये सांगितलं काय, मग जो आत्म्याला जाणतो आणि अनात्म्याला पण जाणतो तोच सम्यक दृष्टी होतो. फक्त आत्म्यालाच जाणत राहायचं नाहीये तर अनात्मा पण का जाणायचा? हां, जे मी नाही ते पण समजून घ्यायला पाहिजे ना. हां, ते म्हणजे अनात्मा, अजीव, सगळं आपल्यापासून भिन्न. म्हणून ते मी नाही ह्याची पण भावभासना व्हायला पाहिजे. हां, म्हणून तर मग वाटत नाही की आपण जाणतोय ते खरं आहे का खोटं आहे हे समजत नाही. म्हणून तिथं आत्मा पण जाणा आणि अनात्मा पण जाणा. जसं हे शरीर हे कपडे माझे आहेत आणि ते कपडे माझे नाहीत हे समजायला पाहिजे. तर तिथं हेय काय आणि उपादेय काय ह्याचा निर्णय करण्यासाठी. म्हणून सांगतायत जेव्हा सामायिक करतो त्यावेळेस तिथं स्वचं आणि पराचं दोघांचं पण निर्णय असतो, भावभासना असते. वस्तु स्वयं सिद्ध है अतः निर्विकल्प हो गए, कुछ करने बदलने का भाव नहीं रहा. जे काय आहे ते जसं आहे तसं जाणायचं आहे, कोणाच्यात बदल करायचा नाही आहे. त्यामुळं निर्विकल्पता आहे. बदलायचं म्हटलं तर विकल्प येतात. घर बांधायचं म्हटल्यावर, धंदा करायचं म्हटल्यावर सगळीकडे विकल्प आहेत. लग्न करायचं म्हटल्यावर, शिकायचं म्हटल्यावर विकल्प आहेत. पण जसं आहे तसं जाणायचं म्हटल्यावर निर्विकल्पता आहे. आता लहान मुलं असतात की, म्हणजे बहिणीला फोन केला होता मी आणि त्यांची पोरं लहान, त्यांना शाळेत शिकायला घातलेलं, मग काय चाललंय काय नाही असं आपलं विचारलं. तर मला असं वाटलं की त्यांना जोडून जोडून विकल्प घालतोय आपण. हे कर ते कर ते कर, ते शिक हे शिक. म्हणजे काय झालं, ते निर्विकल्प असतात, लहान निरागस असतात ते. आणि आपण त्यांना सगळे अनेक विषय घालतो ना डोक्यामध्ये, म्हणजे विकल्प घालतो.
मग ते म्हणून जेव्हा लहान असतात ना तेव्हा लगेच बदलू शकतात. लय विकल्पात गेलेले माणूस मग निर्विकल्प व्हायला वेळ लागतो. म्हणजे एकदा काय म्हणायचं, स्वतःकडून दूर जायचं आणि परत समेटून स्वतःकडे यायचं, म्हणजे किती अवघड आहे. म्हणून ते लहान वयामध्येच ते विरक्त व्हायचे पूर्वी, जास्त विकल्प वाढायच्या आधी. आणि सगळ्या कथांमध्ये वगैरे वाचलं असेल मामा, पुराणांमध्ये वगैरे अनेक राजे लोक सगळं राजवैभव भोगले, राज्यकारभार केला, पण सगळ्यांच्या कथांमध्ये स्पेशली असं येतं की शेवटी वैराग्य झालं, आपल्या मुलाला राज्य दिलं, दीक्षा घेतले, निघून गेले. असं आपल्याकडे किती होत आहे. म्हणजे त्यांचं फक्त राजभोग बघतात लोक, जेवढं अपेक्षित आहे तेवढं इष्ट आहे तेवढं, आणि मग त्यांनी वैराग्य केलं ते का नाही बघत हो, तेवढा पार्ट स्किप केलेला असतो. म्हणजे आपल्याला प्रयोजनभूत आहे तेवढंच चांगलं बघायचं, त्यांच्याकडे एवढ्या राण्या, इतकं वैभव, इतके भोग, पण त्यातनं विरक्ती पण होती त्यांची. म्हणजे सगळं अध्ययनपूर्वक एकतर त्याच्यामध्ये प्रवेश करायचे, त्यामुळं राहून सुद्धा त्यात नसायचे, आणि आपण नसताना पण त्याच्यातच असतोय, आणि मग त्यामधून बाहेर पडायला त्यामुळं त्यांना वेळ लागत नव्हता, विकल्प होत नव्हते, अशी सहजता असायची. तर असं सांगतायत की ते बालकसुद्धा निर्विकल्पतेने आपली साधना करण्यासाठी उद्युक्त झालेत. कुंद कुंद बालक. 3 काल की पर्याय की तत्समय की योग्यता खचित होने से मेरे को कोई विकल्प ही शेष नहीं रहा. कोणाची पर्याय? प्रत्येक द्रव्याची. 3 काळातल्या सगळ्या पर्याय एकानंतर एक खचित आहेत, म्हणजे ह्याच्यानंतर ती पर्याय येणार निश्चित आहे. मग मी काय बदलायचं? म्हणजे मी काय केलं, त्याला शहाणं केलं, त्याला शिकवलं, काय म्हणतो आपण, त्याला दिलं, घेतलं, मागितलं, त्याला बनवलं, हे काय जे म्हणताय तुम्ही, घडवलं, तर तुम्ही काय केलं आहे, त्याची पर्याय जशी घडणार आहे ना तशी घडणार आहे. त्यामुळं मी केलं हे विकल्पच सुटायला पाहिजेत, म्हणजे तरच तिथं निर्विकल्पता येते, नाही तर नाही. मैं जब मात्र ज्ञाता हूँ तब खेद के लिए कोई स्थान ही नहीं रहा. म्हणजे परिणमन होने मात्र को जानना, ह्याला म्हणायचं ज्ञाता. जो होता है वह होने दो, होनी को स्वीकार करो, कर्तापन का भाव न लाओ, निजहित का पुरुषार्थ करो. म्हणजे जे होणार आहे ते होण्यायोग्यच होणार आहे, त्याच्यामध्ये मी करता नाही आहे, त्याचा फक्त मी ज्ञाता आहे. जो ज्ञाता राहतो तो निर्विकल्प राहतो. म्हणून पहिला वस्तूकडून सांगितलं की त्याचं परिणमन प्रत्येक समयाला तर जसं होणार आहे, आणि माझ्या ज्ञानाकडून सांगितलं की त्याला तर मी फक्त जाणणार आहे. जाणणं याचं नाव सामायिक आहे. प्रत्येक पदार्थाचं परिणमन स्वतंत्रतेने स्वतःमध्ये चालू आहे, तसंच माझं परिणमन माझ्यामध्ये स्वतंत्र चालू आहे, किंवा मी त्या सर्वाचा ज्ञाता आहे, हे जाणणं म्हणजे सामायिक आहे. यही तो धर्म ध्यान है, तत्वज्ञान अर्थात खेद रहित ज्ञान आनंद. ज्या ज्ञानामध्ये खेद नाही, जिथं आनंद आहे, ज्ञान आहे, त्यालाच म्हणलं तत्वज्ञान, त्यालाच म्हणलं निर्विकल्पता. अध्ययन से सिद्धांत सिद्धि में किसी अन्य को अन्य से पृथक करता सा भासता है, परंतु प्रयोजन सिद्धि के समय मैं सबसे पृथक भासता हूँ. वाचलं होतं हे काय काल. जेव्हा शिकतो त्यावेळीस पृथक करायला सांगितलं, पृथक आहे असं भासित होतंय, पण प्रयोजनाच्या सिद्धीच्या वेळी म्हणजे अनुभवाच्या वेळीस मी सगळ्यापासून भिन्न आहे ह्याची भावभासना होते. म्हणजे आपण दुसऱ्याला दूर करायला जातोय विकल्पात असताना, मी सर्वापासून भिन्न आहे ह्याची जाणीव. म्हणजे इवन विकल्पात पण ॲक्च्युली आपलं तेच लक्ष असावं की जरी दुसऱ्याला भिन्न करतोय, जसं मी शरीर नाही, मी कर्म नाही, मी हे संयोग नाही, पण दृष्टी आपली स्वतःकडे असायला पाहिजे. तर तिथे तुम्हाला कोणापासून भिन्न करायचं हे समजणार. मामा, शरीर कोणाचं? मी शरीर नाही असं म्हणणार का माझ्यापासून शरीर नाही? कसं माझ्यापासून शरीर भिन्न आहे का शरीरापासून मी भिन्न आहे? प्रश्न पडला काय? माझ्यापासून शरीर भिन्न आहे, माझ्यापासून शरीर भिन्न आहे. अनुभवाच्या वेळेस
ते पूर्ण विचार करून सांगणार. सांगा की मी शरीरापासून भिन्न आहे का शरीर माझ्यापासून भिन्न आहे? शरीर आत्म्यापासून भिन्न आहे. आणि आत्मा का प्रश्न पडलाय? म्हणजे आपल्याला भाववासना काय करायची आहे? शरीराकडे बघायचं नाहीये ना. त्यामुळे शरीराला भिन्न करा, नाहीतर आत्म्याला भिन्न करा. आत्मा ज्ञानात यायला पाहिजे. झालं की झालंच नव्हतं भिन्न झाला. हा कुठं करावं लागतंय तिथं? हा म्हणजे भाववासना तुम्ही कशी करायची आहे? मी आत्मा आहे, मग तिथं शरीर भिन्न दिसलं, त्यामुळे त्याला करावं लागलं नाही. मग तुम्ही कसंही म्हणा, आत्मा शरीरापासून भिन्न आहे म्हणा, नाहीतर आत्म्यापासून शरीर भिन्न आहे म्हणा. त्याचा अनुभव होत नाही, त्यामुळे माझ्यापासून ते वेगळं आहे. हा तर प्रयोजनाची सिद्धी करत असताना सांगतायत की मी सर्वापासून पृथक भासित होतो. स्व की सारी पर्याय जब खचित है तो करने को क्या रह गया. म्हणजे जसं सगळ्या द्रव्याच्या पर्याय नियत आहेत, एकानंतर एक आहेत, तशा माझ्यासुद्धा क्रमनियत पर्याय आहेत. मग मला किती चिंता करायची गरज? मला कधी सम्यक दर्शन होणार, मला कधी मोक्ष होणार, कधी माझे सगळे विकल्प संपणार, कधी हे देह सुटणार, किती आपल्याला विकल्प करायचे आहेत. तुम्ही विकल्प केल्याने ते कमी जास्त मागं पुढं होणार नाही आहे. म्हणजे मी अजून किती दिवस जगणार? काय मामा, किती दिवस जगणार आहे? जोपर्यंत आयुस्थिती आहे. जोपर्यंत जो जो देखी वितरागिने. मी तर अनादी अनंत आहे, मला मरण येतच नाही. हा मी अनादी अनंत आहे म्हणते मा. मग आयुस्थिती आपली आहे का? आपली नाही आहे, शरीराची आहे ती. त्यामुळं मला मरण नाही आहे, तर मग कुठं जायचं आहे आपल्याला? कुठं जायचं आहे? स्वर्गाला? मग कुठं जायचे पण विकल्प नाही. स्वभावात जायचं आहे, बाहेर कुठं जायचं नाही. स्व की सारी पर्याय जब खचित है तो करने को क्या रहा. करण्याचं कार्य काय राहिलं नाही, निर्विकल्प हो गया. जेव्हा समजली ना वस्तुस्थिती, असं होणार होतं, असं घडलंय. जसं सांगितलं होतं परवा एक दिवस, काय मी किती सुनबाई होती आणि शास्त्र ऐकून आली. आणि नाही, सुनबाई घरात होती आणि सासूबाई शास्त्र ऐकून आल्या. आणि सुनबाई नवीन घरात 4 दिवसात आलेली आणि आपलं चाललं होतं त्याचं काम काहीतरी. तर नेमकं सासूबाई येईसपर्यंत 5 किलो लोणी आणलेलं आणि ते उकळायला ठेवलेलं स्टोवर, आणि ते उतू गेलं. आणि ते काढेपर्यंत सगळं तूप मोरीत गेलं. आता सासूबाई दारात, आता काय करायचं? तूप मोरीत. आता क्लेश सगळे डोक्यात त्या सुनबाईच्या. आणि सुनबाई घाबरली, आता काय करणार सासूबाई म्हटल्यावर सासूबाई आत आली. सांगा काय केलं? सासूबाई म्हणाली, बरं झालं मी स्वाध्यायाला गेले होते, त्यात आजच सांगितलं की प्रत्येक द्रव्याचं परिणामन स्वतंत्र आहे, जसं घडायचं तसं घडणार आहे. मग मी ते ऐकून आले म्हणून मला आज क्लेश नाही झाले. भलेही ते कुठून जरी आणलं असेल लोणी, तरी पण त्याची पर्याय अशीच होती की ते मोरीत जाणार होतं. म्हटल्यावर मी काय आकुलता करून उपयोग आहे? इतकी स्थिरता राहणार का आपली? का तुपात जीव आहे काय? काय मामी, किती जीव आहे तूप म्हणजे? म्हणून सांगतायत काय करा, स्वपराची पर्याय प्रत्येक समयाला नियत आहे. जेव्हा घडायची तेव्हाच घडणार आहे, जशी घडायची तशी घडणार आहे. त्याला आपण मागं पुढं करू शकत नाही. हे जाणलं तर हां, करू शकलं तर मग करता प्रत्येक द्रव्य दुसऱ्याचं करता झालं तर काय व्हायचं? ते तर आहेच. माळा केलेली ना, आणि हा मागचं म्हणे पुढच्या ठेवायचं म्हणलं तर तोडावंच लागणार ना पुढचं. बरोबर. म्हणजे द्रव्य राहणारच नाही. आणि करता झालं कुठलं द्रव्य तर काय होईल? एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं करता झालं तर काय होईल? स्वरूपच राहणार नाही. विचार करून सांगा की अजून. मामा, जर तुम्ही मामींचे करता झाला, तुम्ही तुमच्या शरीराचे करता झाला, तर काय आपत्ती येईल? होणार की आता अजून कोणीतरी दुसरा. मी या शरीराचा करता झालो तर काय होईल एवढं सांगा मला. जाऊ देत, मला शरीर दुखावं लागलं. मी जीवच व्हावं, म्हणजे जीवपणा माझा सगळा नष्ट केला.
म्हणजे एकतर सगळी वस्तू व्यवस्था नष्ट होऊन जाईल. सांगितलं की प्रत्येकजण पराचा करता बनायला जाणार. मग मला हवं आहे की हे इष्टजन सगळे सुखी व्हावेत आणि ते सगळे शत्रू आहेत ते दुःखी व्हावेत. सांग काय झालं. आणि मग सिद्धांना वाटलं की सगळ्यांनी सिद्ध व्हावं. काय झालं. नारकीला वाटलं सगळ्यांना मी मारून टाकावं. काय झालं. म्हणजे करता बनले तर किती मोठी आपत्ती येईल. किती अकर्तृत्व आहे. उलट किती स्वतंत्र व्यवस्था आहे. एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याला स्पर्श पण करत नाही. त्याच्या आत ढवळाढवळ करायचा तर प्रश्नच नाही. सांग दुसऱ्याचे दात बरे करते का नाही तू. हो म्हणजे काय मावशी औषध देऊन बरं करते का नाही कोणाला. नाही करत का. मग औषध कशाला देती. त्याला म्हणायचं निमित्त. तुम्ही करता नाहीये फक्त होणार आहे तेच होणार आहे. तुम्ही किती चांगलं काम करा नाही तर नाही करा तरी सुद्धा तिथं जे घडायचं ते घडणार आहे. म्हणून सांगतायत निर्विकल्प राहा. मी दिलं औषध आणि कसं काय बरं झालं नाही तर त्यांना दुसरंच त्रास झालं. मी दिल्यावर असं कसं झालं असं मग दुसरे विकल्प होणार. म्हणजे एखाद्याला बरं वाटलं तर मी केलं आणि त्याला जर वाईट वाटलं काय चुकीचं झालं त्याला रिॲक्शन आली तर त्याला घडायचं होतं तसं झालंय असं लगेच मग तिथं सहजता. का बरं. सहजता असली तर निर्विकल्पता येणार अन्यथा नाही. देह मन वाणी संयोग कर्मोदय इन्हें मात्र जान सकता हूँ. तुम्हाला काय काय करायचं सांगायला लागलेत सामायिकामध्ये. सगळ्याला अकर्ता पहा आणि मी सुद्धा सगळ्याला भिन्न पहा आणि मी अकर्ता आहे त्याचा आणि मन आता आहे हे जाणा हे सांगतायत. तर निर्विकल्प होणार. पुढं जे काही तुम्हाला मिळालेलं ह्या शरीराला मी जाणतोय एवढं समजते का ध्यान करताना. शरीर जे काय आहे आता जवळ माझ्या सगळ्यात शरीरच आहे. त्या शरीराला मी जाणतोय असं कधी बघितलंय. मी शरीर हेच बघतोय आपण पण शरीराला मी जाणतोय असं बघता का. बघा की त्याच्यातून आपल्याला समजेल. जाऊ देत कर्म दिसत नाही आहे तुम्हाला कळत नाही आहे त्याचं उदयन निर्जरा वगैरे. शरीर तर कळत आहे ना. त्यामुळं शरीराला मी जाणतोय असं बघा. म्हणून तर जाणणारा कोण आहे तो मी आहे हे बघा. सगळ्याला वेगळं करत असताना हे नाही ते नाही म्हणताना नाही झालं की जाऊ देत. पण कानावर शब्द आले म्हणतो आपण त्या शब्दाला मी जाणलं. मग तसं या शरीराला या कानाला जाणलं का नाही. दिसलं का सांगा कान तुम्हाला ज्ञानात दिसलं म्हणजे परिचित आहे ना. डोळ्यांनी बघून परिचित आहे म्हणून तुम्हाला लगेच ती वस्तू ग्रहण होते. मग तसं डोळ्यांनी बघायला जात आहे आत्म्याला म्हणून मिळत नाही आहे. मग त्या कानाला कोण जाणतंय. कानाला मी जाणलं त्या कानाला जाणणाऱ्याला जाणायचंय. कोण आहे. मग तो मी आहे ना. मग मी कोण आहे हे आपल्याला असं मी म्हणजे पर्याय नाही. मी म्हणजे शुद्धात्मा आहे हे जाणीवेत यायला पाहिजे. बरोबर. कळतंय का पर्यायाला जाणतो म्हणजे काय. मी आता मनुष्य आहे मी स्त्री आहे मी मुलगी आहे हे आपण जाणायला जातो ना. मग त्यातून जातोय आतमध्ये आपण स्वतःकडं. त्यामुळे कुठलीही पर्याय म्हणजे मी नाही आहे तर मी त्या पर्यायापासून वेगळा जाणणार आहे. ह्याला बघितलं तर निर्विकल्पता येणार. इनके परिणमन में म्हणजे देह मन वचन काय संयोग आदींच्या परिणमनामध्ये ज्ञाता की चलती ही नाही है. मन वचन कायच्या परिणमनामध्ये जीवाचं काय रोल. जीवाचं काय कर्तृत्व म्हणजे इथं सांगायला नुसतं भावाभासना करा हो. म्हणजे तशी की मनामध्ये काय चालत नाही का तुमचं. तुमच्या मनाचंच करता की तुम्ही सगळं. मग कधी होतंय कधी नाही होत असं पण आहे. असं म्हणजे होतंय म्हणजे केलं का तुम्ही मनाचं असं विचारायचंय मला. जे घडणार आहे ते तसं घडणार आहे. तुम्हाला तसे परिणाम झाले तर तुमचं पुण्य म्हणायचं असते. पण मन वचन काय किंवा कर्म यांच्या परिणमनामध्ये जीवाचं काहीही चालत नाही. त्यांचं परिणमन स्वतंत्र आहे. जेव्हा जसं घडायचं तसंच घडणार आहे. तोंडात म्हटलं शरीर नाही माझं तरी बोलताना माझा पाय माझे डोळे दुखते माझं डोकं दुखतंय माझं शरीर दुखतंय माझं पाय दुखतंय काय काय दुखतंय माझं जोडतं ना त्याला. त्यामुळे म्हणूनच मी आज सांगितलं अरुणमांना म्हटलं तुम्हाला डायबिटीस आहे ना
हे कधीच म्हणायचं नाही म्हटलं तोंडाने. कारण आपण सारखं काय करणार, मला भूक लागली आहे, डायबिटीस आहे, खावं लागतंय, म्हणजे काय झालं, स्वतःवर मारून घेतलं का नाही संस्कार. ते म्हटलं आहे ना रोग, जाऊ देत, तुम्हाला निर्णय आहे ना, मग त्या पुढं का चिंतन करायचं परत आपल्याला. करतोय तर सगळं औषध गोळ्या काय करायचं ते. तुला म्हटलं माझा पाय साखर, माझा म्हटलं ना पाय, हां. माझा का म्हणतेस? अरे चावडलोय. तुझा पाय आहे का? बरोबर. मग सगळ्यांना सांगते, नुसतं तोंडाला सांगते म्हटलं, म्हणते पुन्हा अजून माझा पाय अजून. व्यवहारल्याने सांगते म्हणायचं. पंढरपूरला सुद्धा सारखं म्हणायचं आणि त्या बाबतीत तर जास्त दुखाव होता ना. माझं हे दुखतंय, माझं माझं म्हणायचे ना, माझं दुखतंय, माझं दुखतंय. बरोबर, मी पण माझं म्हणणार कसं आता जुळते थांबा. म्हणायचं सारखं, प्रत्येक वेळेस म्हटलं की माझं का जुळते, माझं का जुळते, माझं म्हणू नको, नुसतं म्हणलं दुखतं तर चालत नाही काय. बर, माझं कशाला छान. जोडू नको सारखं. माझं जोडू नका. म्हणजे काय मग जबर होतंय ना संस्कार. आणि आणायचे त्याच्याबरोबर हे मोह, आणि पुन्हा माझं म्हणून अजून डबल झाला मोह ना. बरोबर, मी माझ्यावर घटवलं. मी पण काय तर असं सांगणार तर माझं माझं म्हणायचं नाही. पाय दुखलं, डोकं दुखलं, ते ते त्याची जाणीव पण होऊ नये हे पण म्हणायचंय की रोग झालाय ना, जाऊ दे ना, त्याचं चिंतन किती वेळा करायचं. हो ना, माझं माझं म्हणून. हां, आणि सांगायचं असतं कोणाला माहिती का मा, डॉक्टरला सांगायचं बास. कारण ते माझा इलाज करणार आहे. दुसऱ्या कोणाला सांगून काय उपयोग आहे, ते फक्त सहानुभूती देणार, नाही तर तुमच्याबरोबर थोडंसं दुःखी होणार. म्हणजे काय झालं, तुमचं कर्म कमी झालं का वाढलं. म्हणून तुम्हाला इलाज करायचा आहे ना, डॉक्टरला दाखवा, त्यांना सांगा बास, नाही तर गुरुला सांगा. बाकी इतर कोणाला आपण सांगून उपयोग नसतो. आपण काय करणार, 4 मित्रमैत्रिणी भेटले की हेच बोलणार. कोण जावा नंदा भेटल्या तर, म्हणजे शरीराची चर्चा सगळी. म्हणून सांगतायत त्याचे संस्कार नको आपल्याला. आपण आता एक स्टेप वर चढलेलं आहे. काय अनुभव मन वचन काय, ह्याच्यापासून मी वेगळा, ह्याची आपल्याला अनुभूती व्हायला पाहिजे, ह्याच्यासाठी चाललंय. बाकीचं सगळं संयोग वगैरे तर लय लांब राहिला आता. ह्यांची परिणती सुद्धा ज्ञाता की, इनकी परिणति में ज्ञाता की चलती ही नहीं है. अज्ञानी पर्याय में फेर फार करके मोक्ष मार्गी होना चाहता है. यह मोठा मिथ्यात्व है. काय कळलं, अज्ञानी जीव त्या पर्यायांना मागं पुढं करू इच्छितो, म्हणजे मला धन लवकर मिळावं. व्रत केली म्हणजे जास्त स्वाध्याय केला म्हणजे निर्जरा होती, किंवा आपलं दुःख कमी होत आहे. पुण्य मिळतंय. काय करू शकतो, FD ठेवली आहे बँकेमध्ये, 1 वर्षाची आहे, आणि ते कमी करून दाखवा बघू दिवस. करता येते का, करता येत नाही का, पैसे मिळत नाहीत. म्हणजे कट होणार ते. म्हणजे म्हणायचं आहे की आपण ते कमी करू शकत नाही आहे. पर्याय जेव्हाची तेव्हाच येणार आहे. अज्ञानी पर्याय में हेर फेर करके मोक्ष मार्गी होना चाहता है, यही मोठा मिथ्यात्व है. परवा काय झालं म्हणे माहिती का, कधी झालं मला माहित नाही. हाँगकाँगमध्ये आग लागलेली, ऐकली न्यूज. तर 35 मजली बिल्डिंग आहे, आणि अशा 7-8 बिल्डिंग एकत्र आहेत, आणि एका बिल्डिंगला आग लागली. आणि ती कशी, बाहेरच्या साईडनी त्यांनी त्याचं काय काम चालू होतं वाटतं, बांबू लावले होते ते नाही का, कशासाठी, चढायला त्याच्यावरनं, आणि हिरवे त्याचे कापडं खालून वरपर्यंत एवढ्या मोठ्या बिल्डिंगला. आणि ती आग खालनं लागली होती, आणि इतकी मोठी आग की खालच्या बिल्डिंग मजल्यापासून वरच्या मजल्यापर्यंत त्याच्या काय म्हणायचं, झळा, हां, त्याची जी फ्लेम आहे ना खालून वरपर्यंत इतकी मोठी फ्लेम. आणि मग त्यामुळं सगळ्या बाजूच्या बिल्डिंगसुद्धा त्याच्या चपेटमध्ये आलं होतं. मग आतमध्ये म्हटले लोक कसं जाणार आणि कुठं जाणार सांग. म्हणजे खालनं आग असल्यामुळं वरच्यांना खाली येता येत नव्हतं, बाहेर पडता येत नव्हतं. त्यामुळं अनेक जण आतमध्ये गेले. इवन त्यांचे डेड बॉडीसुद्धा मिळाले नाहीत म्हणले. आणि इतकी भीषण आग होती की किती जवळपास 2 दिवस त्यांनी थांबवायचा प्रयत्न केला, असं काहीतरी. कशासाठी सांगत होते. मग बाहेरच्यांना अशी इच्छा ना, तिथे वाचावे, त्यांना बाहेर काढावं, त्यांना सुरक्षित करावं. हेरफेर नाही कर सकते. ज्याचं त्याचं परिणमन ज्याच्या त्याच्या कर्मानुसार, त्याच्या उदयानुसार होणार आहे. आपण त्याच्यामध्ये बरोबर. आई वडिलांना समोर जळताना पाहिलं, काय करू शकला. किती इच्छा होती काढायची, म्हणजे पर्याय बदलायची इच्छा होती का नाही सांग.
त्यांना वाचवायची इच्छा म्हणजे आपण पण तेच करतोय. कृष्णाकडे कशाला बघायचं? काय करायचं आपण? माझ्या मुलाचं सगळं चांगलं होऊ दे, मुलीचं चांगलं होऊ दे, नातींचं चांगलं होऊ दे, हे सगळे आपली इच्छा म्हणजे काय केलं? काय नातीचं काय होऊ दे? मोक्ष मार्गाला जाऊ दे. वाटतंय का असं कधी? असलं काय विचार करणार नाही, उगीच नावं ठेवत बसायची मग. म्हणजे धर्मच करू दे, हे नको करायला. म्हणजे ज्ञाता राहावा ना, हेरफेर करायला जाऊ नका. ते इच्छा करणं सुद्धा मोठा मिथ्यात्व हे सांगायला लागले. आणि अज्ञानी जीवच असे विचार करतो हेरफेर करण्याचे, ज्ञानी नाही. ज्ञानाहून अन्य काय करू शकतो जीव हे सांगायला लागले. त्यालाच म्हणायचं ज्ञानचेतना. ज्याला हे समजलं की मी ज्ञानाशिवाय अन्य काही करू शकत नाही, हेच म्हणायची खरी ज्ञानचेतना. मैं तो मात्र ज्ञान हूँ, जानता तो हूँ, परंतु हेर फेर मेरे हाथ में नहीं है. अरे वस्तु व्यवस्था इतनी सुंदर है कि किसी भी पर्याय में करने की कोई गुंजाइश ही नहीं है. काय कळलं? इतकी वस्तू व्यवस्था सुंदर आहे की जेव्हा जसं जे घडणार आहे, ज्या समयाला जिथं जसं जे घडणार आहे तसंच त्या समयाला तिथं तेच घडणार. तुम्ही कितीही रिमोट आले पण ते ऑटोमॅटिक रिमोट आहे. काय काय रिमोटवर करते का नाही सगळं? हां टीव्ही चालू करायचा, हां हां फॅन चालू करायचा हां रिमोट. हां कोणत्या आता सायकल चालवायची रिमोटवर चालते, बर टीव्ही चालवायचं म्हणलं तर रिमोटवर चालतंय. हम्म. मग आता हे ऑटोमॅटिकच आहे ना, रिमोट कंट्रोल करून कोण करते? बरोबर सेल असते काय मागं. म्हणायचं? रिमोट रिमोट कंट्रोल. रिमोट कंट्रोलवर असते सगळं. तसं कंट्रोल आहे ते नैसर्गिक आहे, हम्म. हातात घ्यावं लागत नाही. हम्म. बरोबर. म्हणजे त्याचं रिमोट त्याच्यापाशीच आहे, त्याच्या पर्यायामध्येच आहे. हो ना. ते आपण आपल्याला वाटते की आपण असं बटन दाबलंय आणि खालीवर झालंय. काय झालं? तुम्ही किती बटन दाबलत बसला तरी पण टी व्ही चालू होत नसते कधी कधी. का? कारण त्याची पर्याय त्याच्यामध्येच खचित आहे. जेव्हा जसं घडणार आहे तसंच घडणार. बस. ते चालू करताना रिमोटवर करते का नाही चालू? हां म्हणजे आज काय काय बटन लवकर दाबलं जात नाही. बरोबर. मग कुठे रिमोटवर लवकर झालं? हम्म. त्याची योग्यता येते. आता तुमच्या फोनमधलं तुम्ही काहीतरी चालू करायचं असल्यावर किती वेळ दाबत बसला आणि रेंज नसली तर? हां आता तुम्ही दाबलं नाही का बटन, लावलं नाही का, मग का लागलं नाही हो प्रवचन भजन? त्याची योग्यता असतानाच लागणार आहे ते. असं तर सांगायचं की आपल्याला वाटतं की त्या बटनांमुळं चाललंय कार्य, पण तिथं पण ते स्वतंत्रच आहे. वस्तु व्यवस्था इतनी सुंदर है कि किसी भी पर्याय में करने की कोई गुंजाइश ही नहीं है. मन वचन काय अकिंचित कर है. कोणाचे? हां म्हणजे मी मन वचन काय नाही करायला जातोय ना दुसऱ्याचं काहीतरी, तिथं सांगतायत की सगळ्याचं स्वतंत्र परिणमन असताना प्रत्येक द्रव्य अकर्ता आहे तसं अकिंचित कर आहे. मन वचन काय हे अकिंचित कर आहेत सगळ्या कार्यामध्ये. बादर मनोवचन काय? हां मनोवचन काय पुद्गल घ्यायचे, पौद्गलिक आहेत. हो ना बरोबर आहे की. योग म्हणून ते आपलं परिस्पंदन घ्यायचं ना. मग योगाने तरी पण ते स्वभाव नाही आहे. हो ना. त्यामुळं स्वभाव आहे तो जसा आहे तसाच घडणार आहे कार्य. होय. मी दुसऱ्याच्या स्वभावात जाऊन घुसून काय करू शकणार नाही. बादर निगो दिया अगले भव से मनुष्य होकर मोक्ष जा सकता है. काय सांगितले? निगोदी जीव आहेत ना, कुठे आहेत? इथं पण आहेत. अनंत निगोदी जीव आहेत. निगोदी जीव मोक्षाला जातात की नाही मामा? निगोदी जीव मोक्षाला जातात का? त्या पर्यायात नाही जाणार, पण जातात का नाही? परिश्रम पुढं मागं जाणार की. का घाबरताय? हो म्हणा फक्त. निगोदी जीव त्या अवस्थेत नाही जाणार. जसं कोण होते? 923 मुलं भरताची निगोदातनं बाहेर पडली आणि द्विंद्रिय झाली एकाच पर्यायात, आणि तिथनं भरताची मुलं झाली पंचेंद्रिय संज्ञी. डायरेक्ट भरताच्या चक्रवर्तीच्या घरात जन्मली आणि तिथून मोक्षाला गेले. काय केलं होतं काम मागं? पद्मा काय म्हणले? काय पुण्य केलं तर सांग त्यांनी. आपण काय पाप केलं सांग, जाऊ दे. चक्रवर्तीच्या घरात आम्ही नाही जन्मलो का?
त्याच्यासाठी पण जन्मलो, अनेक वेळा जन्मलोय आणि मेलोय, पण त्यांच्यासारखा पुरुषार्थ केला नाही, त्यामुळे अजून इथंच आहोत. बादर निगोदी जीव अगले भव से मनुष्य होकर मोक्ष जा सकता है, इसमें मात्र योग्यता ही तो नियामक कारण है. त्यांची तशी योग्यता, त्यामुळे ते मोक्षाला गेले आणि तुम्ही इथं आलाय ही तुमची क्रिया की मुख्यतः चरणानुयोग आधारित उपदेश शैली है, जो मोठे अज्ञानियों को समझाने के लिए है. म्हणजे चरणानुयोगाचा सगळा उपदेश हा स्थूल असतो, बाह्य क्रियेवरून असतो, ती शैली आहे उपदेशाची. तसं करा म्हणून सांगायला लागतं अज्ञानी जीवांना. का? कारण सगळ्या शरीराच्या क्रियेतून धर्म मानतोय हा जीव, म्हणून सांगितलं काय, तो पण उपदेश दिला जातो. परमार्थ समजकर निश्चिंत होणे लायक है, म्हणजे त्या चरणानुयोगाला समजून स्वभावाकडे यायला पाहिजे. तर परमार्थ समजला तरच जीव निश्चिंत होऊ शकतो. अच्छे आचरण के बल पर भी देव स्वर्ग में जन्म नहीं ले सकता है. काय सांगितलं? हां, मग देव स्वर्गातच असतात की. स्वर्गातून स्वर्गात जन्म होत नाही. हां, हे सांगायचं आहे. देव मरून देवात जात नाही, कितीही चांगला देव असू देत. देव चांगले असतात का नाही? हो म्हणू नकोस. हां, देव कसे असते तो मा? आसुरसारखे पण असतात. आसुरसारखेच असतात. सगळे त्यांच्याकडे दृष्टी आहे तुमची. आमच्या डोळ्यासमोर आले सौदर्भ इंद्र आणि ते सगळे अहम इंद्रवरचे सर्वात सिद्धीचे. म्हणजे ते वाईट पण आहे. त्यांच्या ज्ञानात आहेत, सगळं नित्य चांगलं कार्य करतायत म्हणा, शुभोपयोगात आहेत, उत्कृष्ट शुद्ध भावात आहेत, तरी सुद्धा देव मरून देवात जन्मत नाहीत. तुम्ही 4 गतीमध्ये देवगती उत्कृष्ट म्हणताय ना, पण देव मरून देवात जन्मत नाहीत. अच्छे आचरण के बल पर भी देव स्वर्ग में जन्म नहीं ले सकता है. कषायुक्त आचरण होने पर भी नारकी नरक का बंद नहीं कर सकता है. म्हणजे नारकी मरून नरकात जात नाही, देव मरून देवात जात नाही, मनुष्य मरून सगळीकडे जातो, तिर्यंज मरून सगळीकडे जातो. इतके वर्स्ट परिणाम असतात. म्हणजे सगळीकडे फिरायची त्याच्यामध्ये ॲबिलिटी आहे, आणि तेच इथून मोक्षाला जायची पण काय आहे त्याचीच योग्यता. पण देव नारकी हे त्याच भवामध्ये पुन्हा जन्मत नाहीत. कशासाठी सांगितलं हे? म्हणजे क्रियेने काय होत नाही हे सांगायचं आहे. नारकी तुम्हाला दिसतोय की मारामारी करतोय, इतके त्याचे कशाय परिणाम करतायत, त्याच्यामुळं तो नरकात जातोय असं नाही आहे. आणि देव खूप चांगलं आचरण करताना दिसतायत म्हणून ते देवगतीला जातील असं नाही. बाह्य क्रियेवरून धर्म नसतो. तर म्हणून सांगितलं कशासाठी हे सगळं, तर सामायिकामध्ये ह्याला विषय करा आणि अनुभव करायचा प्रयत्न करा, तर सहज निश्चिंतता येणार. म्हणून स्वपराचं अवलोकन करणं कसं, ह्याच्यासाठी एवढं सगळं सांगितलं. स्व आणि पराचं अवलोकन करत असताना अकर्ता जाणा स्वतःला. तर मी तसं जाणणार असं सांगतायत बालक. म्हणून त्यांनी काय सांगितलं मातेला, हटत जो रे माता हटत जो, जाने दो वनवासो माता हटत जो, मोहत जो. मी चुका लागली का आता? मातेच्या बाजूनी झाली. आता पुन्हा माता आली आणि काय सांगतेय, पुण्योदय प्रभुता का सदुपयोग, पुण्योदय एवं ज्ञान की सामर्थ्य का दुरुपयोग करने वाले कभी मोक्ष मार्गी नहीं हो सकते. काय, पुण्याचा उदय आलाय आणि त्याचं गैरवापर करतोय कोणी. जसं चक्रवर्तीला संपदा मिळाली, त्यांनी काय केला, वापर भोगात वापर घातला, प्रभुत्व दाखवत बसला, दुसऱ्यावर जोर केला वगैरे, तर भोगामध्ये रमला, तर नियमाने त्याची दुर्गती होते. तसं ज्ञानाचं सामर्थ्य जरी मिळालं आणि त्याचा दुरुपयोग केला, तर कोण केला? ज्ञानाचं सामर्थ्य मिळालं, त्याचा जर दुरुपयोग केला तर मोक्षमार्गी होणार नाही. मग कोणी केला होता असं? ज्ञानाचं सामर्थ्य मा करत होता. इंद्रभूती
इतकं ज्ञान होतं अगाध. गौतम गणधर झाले ना नंतर. म्हणजे पहिल्यांदा गैरवापर चालू होता, हा मग मिळाली दिशा त्यावेळेस त्याच मोक्षमार्गी झाला तो आणि मोक्षाला गेला त्याच भवात. होय. अजून एक राजा, त्याचं नाव असतं इंद्र, नाही यम राजा असतो. तर त्या यम राजाला सुद्धा सांगितलं, अगाध ज्ञान होतं इतकं, म्हणजे काय म्हणायचं, खूप चांगला क्षयक्षम होता. असे हजारो श्लोक तो एका वेळी म्हणायचा आणि इतकं त्याला अहम होता ज्ञानाचा. कोण? यम नावाचा राजा होता. आणि ते सुधर्माचार्यांच्या बहुतेक समोर गेले आणि त्यांनी आपलं का जंबूस्वामींच्या समोर गेले, कुठं तरी लक्षात नाही कुठल्या मुनींच्या. आणि मग ते त्याचा मंत्री, राजाचा मंत्री जिनधर्मी असतो आणि तो निघाला दर्शनाला. म्हटल्यावर राजाने विचारलं कुठं चाललाय. मग त्यांनी सांगितलं की महाज्ञानी असे मुनिराज आले जंगलात, मग मी त्यांच्या दर्शनाला चाललोय. एवढं ऐकलं ना वाक्य, महाज्ञानी कसं काय म्हणतो हा, माझ्यासमोर कोण ज्ञानी. अहम झाला आणि त्याच्या मागं निघाला मी पण येतो म्हणून. आणि त्या अहमनी जाऊन बसला महाराजांच्या समोर आणि चॅलेंज केलं महाराजांना. म्हणला तुम्ही श्रेष्ठ आहे का मी श्रेष्ठ आहे बघू म्हणून. म्हटला की मी माझं प्रॅक्टिकल दाखवतो, मग तुम्ही तुमचं दाखवा, मग आपण ठरवू कोण हुशार आहे ते. आणि असा अहम झाला समोर आणि निंदा केली कळत नकळत मुनींची. तर म्हणायला सुरुवात केली श्लोक, त्याला पुढचा श्लोक काही शब्दच आठवेना. आणि तो किती वेळा रिकॉल करतोय. म्हटलं असं कसं काय झालं माझ्यासोबत, कधीच असं झालं नाही आणि मला का आठवेना असं त्याला कळेच ना. आणि मग त्यावेळेस तिथं त्याची मुलं होती सगळी, 500 मुलं सगळी जिनधर्मी आणि मुनींच्या प्रती खूप त्यांचं समर्पण होतं. आणि मग त्यावेळेस त्यांनी मुलांनी सांगितलं की तुम्ही मुनिनिंदा केली त्याचं हे फळ मिळतंय, त्यामुळे तुम्ही पश्चाताप करा, प्रतिक्रमण करा, तर तुमची निर्जरा होणार. आणि मुनींनी किती म्हणून दाखवले हो. मुनींनी आपल्या ज्ञानाचं प्रदर्शन नव्हतं केलं. आणि मग मुनींनी सांगितलं की जेव्हा तू अहम केला तेव्हा सुद्धा तू तो नव्हतास आणि आता पश्चाताप करतोय तरी सुद्धा तू त्या रूप नाही आहेस. बस स्वतःला वेगळं जाण. त्यापासून इतकी सरळतेने सहजतेने सांगितली ना, पण ह्याला आत्मग्लानी झाली की आपण असं कसं काय कार्य केलं. आणि खूप सरळतेने जाऊन त्या मुनींच्या चरणाशी प्रायश्चित्त घेतलं तर उपदेश मिळाला, सम्यक दर्शन झालं, वैराग्य झालं, दीक्षा झाली. कसं पटपट एकेका शब्दातच फक्त दीक्षा झाली आणि साधना सुरू केली तर पुन्हा तसा क्षयक्षम प्रगट झाला. काय केलं हो त्याच्यासाठी, किती रटावं लागलं. कशासाठी सांगत होते, ज्ञानाच्या सामर्थ्याचा उपयोग जर गैरवापर केला तर तो नियमाने मोक्षमार्गी होणार नाही असं माता सांगतीये. जगत को रिझाने वाला कभी सुखी नहीं होता है. म्हणजे काय, आपण दुरुपयोग चाललाय. हां शरीराला जाणते म्हणलं दुरुपयोग चाललाय. बरोबर. काय म्हणले, आपल्या ज्ञानाचा उपयोग आपण काय करतोय, त्यांचं कोणाचं बघायचं नाही, आपलं बघायचं आहे. म्हणजे त्यांनी दुरुपयोग केला तर ते मोक्षमार्गी होऊ शकले नाहीत. तू काय करते सांग, डेंटिस्ट शिकतोय, काय धंदा करतोय, मामी काय करतोय, संसार करतोय. म्हणजे सगळा दुरुपयोगच आहे हा ज्ञानाचा. कितीही ज्ञान असू दे, जर ते पराचंच अवलंबन घेऊन प्रवृत्त होतंय तर नियमाने मोक्षापासून दूर आहे. मग ती माता सांगतीये की जर तुला कधी असं मिळालं, पुण्याचा उदय झाला, ज्ञानाचं सामर्थ्य प्राप्त झालं तर जगत को रिझाने वाला कभी सुखी नहीं होता है. म्हणजे थांबा 1 मिनिट थांबा. जगत को रिझाने वाला म्हणजे काय म्हणायचं सांगा. जगाला रिझाने वाला रमवणारा, रमवणारा, जगाचं मनोरंजन करणारा, जगाच्याच दृष्टीने सगळं करणारा असं, तर तो कधीच सुखी होऊ शकणार नाही. म्हणजे माझं ज्ञान चांगलं आहे म्हणून मी सगळ्याला दाखवत फिरायला लागले तर तुम्ही सगळे खुश झाला तर मला आनंद, असं कधीच होणार नाही हे सांगायले. जगत को रिझाने वाला कभी सुखी नहीं होता है. म्हणून तुला खूप ज्ञान प्राप्त झालं तरी पण काय उपयोग नाही आहे, पुण्याचं खूप उदय आला म्हणून पण तू जाशील जगासमोर तरी उपयोग नाही. म्हणून तू आपलं घरात बस, असं ती आपलं पाय धरतीये त्याचे. माता म्हणून तर मातेच्या पोटी जन्मलंय ते तसलं. माता पण तसली लागती कॅपेबल तर तुमच्या पोटी जन्मणार ते.
ओ बेटा हट तजो मत जाओ वनवास, ओ बेटा हट तजो. मग कुंद कुंद सांगतायत, माँ मैं प्रतिज्ञा करता हूँ कि पुण्योदय एवं प्रभुता का दुरुपयोग कभी नहीं करूँगा. काय म्हणले पद्मा? कोण म्हणते? बालक आईला सांगतायत की जरी मला पुण्याचा उदय आला, जरी मला ज्ञानाचं सामर्थ्य प्राप्त झालं, प्रभुता झाली, तरी सुद्धा मी त्याचा दुरुपयोग कधी करणार नहीं. मैं मात्र आराधना वृद्धि के लिए जा रहा हूँ. रिद्धि सिद्धि ख्याति लाभ तो छोड़, माँ मैं केवल ज्ञान प्राप्त करने के लिए भी लक्ष्य नहीं करूँगा. वह तो आराधना का सहज फल है. किती छान सांगितलं. काय मला केवळ ज्ञान प्राप्त करायचंय, सिद्ध बनायचंय, हे पण माझ्यासमोर दृष्टी नाही आहे. बस वर्तमानात आनंद भोगायचा आहे मला, म्हणून मी त्या आनंद स्वभावाला जाणण्यासाठी चाललोय. कुठं चाललाय तुम्ही? मग हे भाव आपले असावेत की आपल्याला सुद्धा आपल्या केवळ ज्ञान स्वभावाची प्राप्ती हो, कुठली वृद्धी सिद्धी प्राप्त व्हावी, ख्याती व्हावी, सगळ्यांनी माझी वाहवा करावी, हे वगैरे पण भाव असणं चुकीचं आहे. म्हणून असं जो अशा लक्षपूर्वक जो साधना करणार त्याला नियमाने त्याचं फळ प्राप्त होणारच. काय म्हणला मा तुम्ही? दोष आणि त्रुटी ते सांगितलं. दुस्साहस, विरांना, आराधना, चार सांगितलं का? दुस्साहस निर्माणच लक्षात नाही राहिलं. कमी दूर करना साधना है. कमी को दूर करना ही साधना है. कमी को छिपाना अपराध है. कमियों को छिपाकर प्रसन्न होना दुस्साहस है. कमियों से अप्रभावी अनुभवना आराधना है. त्रुटीच की कमी म्हणजे त्रुटी, त्या कमींना दूर करण्यासाठी जी करतोय ती साधना आहे. कमीला लपवणं म्हणजे अपराध आहे. कमियों को छिपाकर प्रसन्न होना दुस्साहस है और कमियों से अप्रभावी रहना अनुभवना आराधना है. कमियों से भिन्न अप्रभावी देखना, जानना, अनुभवना यह आराधना है. बरोबर. म्हणून त्यापासून भिन्न प्रभावी मी आहे हे जाणणं म्हणजे आराधना आहे. मग अशी आराधना केली तर आपल्या सगळ्या कमी सुद्धा सहज नष्ट होणार. हो. पाप. सांग काय होतं पापाचं? पापों को छिपाना कायरता है. पुढं भारी आहे म्हणली. पापों को छिपाना कायरता है. पापों को खुलेआम करना निर्लज्जता है. पापों का स्वीकार करना सरलता है और पापों से मुक्त होना, पापों से छूटना मुक्तता है. पापों का नाश करना ये मुक्तता आहे. म्हणून निष्पाप आहे हे जाणलं तर हे सगळ्या गोष्टी सहज होणार. निर्लज्जता, मग सरलता, आणि चौथं मुक्तता, स्वतंत्रता. हो. जाणा स्वतःच्या अप्रभावी आत्म्याला जाणा. परद्रव्याच्या पर्यायापासून मी नित्य अप्रभावीच आहे. कोणतीही पर्याय म्हणजे माझा स्वभाव नाहीच. पर्यायाची मला अपेक्षा नाहीच. माझ्यामध्ये अनंत ज्ञान आहे, अनंत बल आहे, अनंत सामर्थ्य आहे, त्याला अनुभवा. मी पराचा करता नाही, करविता नाही, अनुमोदक नाही.
परद्रव्य माझा करता करविता अनुमोदक नाहीच. मी सर्वापासून भिन्न अकर्ता जीव आहे, स्वतंत्र आहे. जाननहार स्वरूप आहे जाणा. ज्ञानाचा सदुपयोग करा. ज्ञानालाच जाणत आहे पहा. मी आहेच. ओ विसर.